ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। आज शिवजल या पाणपोईचे आपण आज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय। मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा, तू चाहे कहीं। आरोग्याचं पाणी लोकांना देण्याचा एक मानस खिदमत कल्चा आहे, त्यामुळे आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाणार। आपल्याला लोकांना सर्वसामान्य पाण्याची व्यवस्था नाही, त्याला अनुषंगून खिदमत कल्कने साताऱ्यातील वर्दळीच्या ठिकाणी 6 पाणपोळ्याचं नियोजन केलेलं आहे। शिवजल पाणपोईचं आज उद्घाटन झालेलं आहे। आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि खिदमत-ए-खलीफ सामाजिक संस्था सातारमधल्या विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे। खरं तर मी मुद्दामून जातीचा उल्लेख करतो। मुस्लिम समाजामधली ही सगळी तरुण युवक मंडळी आहेत आणि ही तरुण युवक मंडळी साताऱ्यातल्या विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात। आपल्याला जे काही सातारकरांसाठी करता येईल, चांगलं काय करता येईल याचं कायम प्रयत्नशील असतात आणि त्याचाच उपक्रम आज त्यांनी पोवई नाक्यावर सुरू केलेला आहे। अत्यंत गरज होती पोवई नाक्यावरती। साधारण इथून एक अर्धा 1 किलोमीटरवरती लोकवृत्तच्या माध्यमातूनही आम्ही एक पाणपोई चालू केलेली आहे, परंतु ही पण पाणपोई तितकीच गरजेची, कारण का महत्वाच्या चौकामध्ये यांनी पाणपोई साबळे, शाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू केली आणि आज त्याचंच फलित म्हणून महाराष्ट्र आपला एक राज्याची निर्मिती झाली। या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून, त्यांना स्मरून, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज खिदमत-ए-खल्क संस्थेच्या मार्फत सातारकरांसाठी शिवजल या पाणपोईचे आपण आज लोकार्पण करत आहोत। जसं सुजित सरांनी सांगितलं, आवर्जून त्यांनी धर्माचा उल्लेख केला आणि आज आपण जे देशात घडते ते सगळं बघतोय। पण आज मला खूप अभिमान वाटतोय की साताऱ्यात एक वेगळं आगळं आपण ब्राह्मण, मराठा, मुस्लिम आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक एकत्र एवढं पुण्याचं काम करतोय। ह्याच्यापेक्षा मोठा उपक्रम किंवा इव्हेंट किंवा ऍक्टिव्हिटी किंवा सोशल वर्क असूच शकत नाही। त्याच्यामुळे ह्या सगळ्या टीमला खरंच मनापासून आभारी आम्ही की तुम्ही एवढा ऊन, आता आपण बघतोय सगळीकडे रेड अलर्ट येतंय की एवढं कडक ऊन आहे आणि तुम्ही, आणि अशा वेळेस आपण ज्या लोकांना ही छोटीशी जे काही आपण हे करतोय त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। असं छान आज खिदमत-ए-खल्कच्या वतीनं इथं पाणपोईचं सुरू केलेली आहे। जसं आपण म्हणतो की झाडांना आणि पाण्याला खरंच कुठली जात आणि धर्म नसते। आज इथं पाणी पिल्या